नमस्कार मित्रांनो. तर आपण आज आहोत सातारमध्ये आणि सातारमध्ये आपण आज आहोत बाबा निकम कोडोली बैलगाडी क्षेत्रातले एक अनुभवी व्यक्तिमत्व त्यांच्या आपण आज गोठ्यावर आलेलो आहे आणि मागं आपण बघू शकाल की वासरू आहेत ते आपण नंतर बघूया. आपल्यासोबत आहेत बाबा. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, ह्या क्षेत्राची सुरुवात करताना तुम्ही काय काळजी घेतलेली आणि यामध्ये उतरलेला? यात काहीच काळजी नाही. म्हणजे भांगड कशी झाली, एक घोडा तडी किंवा एखाद्या मी होतो तडीपार, त्यामुळे गेलो काशीगावला बघायला. नंतर मला फाटीतनं काढलंय, कारण बाहेर आहे म्हणला, तुला काय कळते बाहेर हो. म्हणलं आता इथं संपलं तडीपार की बैलच घ्यायची. मग बैलच घेतली सुरुवातीला, आणि मग ती माझं ट्युशन लागलं चांगलंच. मग तेच आता 40-50 वर्ष झाले हेच उद्योग, पोरांनी पण हेच चालवलाय. बाकी काय मग कुणी होण्याच्या प्रेशरने किंवा काय असलं काही नाही. आणि मनाची इच्छा नसताना मला बैल घ्यावी लागली. की त्याचं ऐकून घ्यायची मला काय कारण आहे, मी घेऊ शकत नाही का बैल, का पळवू शकत नाही, म्हणून ती गेलं मी. मागच्या मुलाखतीत तुम्ही सगळं सांगितलं की तुम्ही या क्षेत्रात कसं आला, काय केलं. मला सांगा, तुमचं एखादं आवडतं मैदान कुठलं होतं ज्यामध्ये तुम्हाला जायला आवडायचं? कोरेगावचं निपास पाहते. कोरेगावचं सातेवाडीत पण चांगलं मैदान व्हायचं, चांगली होती मैदानाची. आता हे सांगा की या क्षेत्रात आल्यानंतर आता तुम्ही आता जास्त मैदानावर नसता, तर आता कोण मैदानावर असतं तुमची वासरू वगैरे घेऊन? पोरच असतात दोन्ही, दोघ जण असतात. सगळं नियोजन तेच तेच करतात. करतात. तुम्ही आता मैदानावर काय करता? नुसतं बघत बसायचं, सावलीला येऊन बसायचं. आपला फेर असेल तर जायचं, बघायचं, येऊन बसायचं. काय चुकी असं बैलात नाही तर सांगायची, बाबा ह्यो बैल चांगला नाही किंवा काय नाही, किंवा आपला कमी पडला का दुसरं नावं ठेवायची नाहीत कोणाच्या बैलाला. या क्षेत्रात जो तुम्हाला अनुभव आला आतापर्यंत आणि जो आता जी पिढी येते, जे नवीन तरुण येतात, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? तुमच्या अनुभवातून चार शब्दात त्यांना सल्ला. नाही, माझा अनुभव असा आहे, पोरांनी आता जी चालू कंडिशन आहे का नाही, 4-5 जण मिळून एक वासरू घेतात. कोण कॉलेजला असतो, कोण प्राथमिकला असतो. ही शाळा सोडून अड्ड्यावर जातात. हे नाही पाहिजे. हे खेळ कधी पाहिजे की आपण रिटायरमेंटच्या वेळेला, आपलं भरपूर आहे, घरचं चांगलं आहे, आपल्याला कोणाची जरूर नाही, अशा माणसानं तो शोक करावा. पोराने पहिला अभ्यास, आणि मग ज्या दिवशी रविवार बिवार असेल त्या दिवशी अड्ड्यावर जावं. नाही हे बुडीचा धंदा आहे नुसता. वडापाव खायचा तर बोबलत फिरायचा असला धंदा येऊ. आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही प्रामाणिक. पहिलं कसं 100 रुपये प्रवेश फी, दिवसभर आपलं त्यात रमून जायचं. एक 100-200 रुपये आपल्याकडे असलं की सगळ्या पोरांचा पण खर्च बघायचा. आत्ता भानगड काय की 1000 रुपये प्रवेश फी, ड्रायव्हर बसवल त्याला 1000. हा, आणि गाडीचं काय होते कुणास ठाऊक. मग पोराने आपलं सगळं कॅरियर सांभाळून करावं. म्हणजे करिअर पहिलं प्राधान्य द्यावं आणि मग बाकीचं हे हा, करावं. हा. पहिलं मग मला हे सांगा, जे यामध्ये येतात आणि सुरुवात करतात, मैदानावर जातात आणि पण त्यांना गट पास पण होत नाही, ते मैदानावर दररोज जातात, प्रवेश फी जसं तुम्ही म्हटलं प्रवेश फी पण भरपूर आहे, तर त्यांनी काय केलं पाहिजे? थांबलं पाहिजे का त्यामध्येच थोडं टिकून राहून थोडं? नाही 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 नाही. भानगड काय आहे, आपलं वासरू एक आहे बाबा, चांगलं पळते पळते पण त्याला पायरा नाही. अशी लोक लय आहेत की चांगली वासरं पळतात पण पैरे भेटत नाहीत. मग ज्या वेळेला चांगलं पळते त्यावेळेला पैसे करून मोकळं व्हायचं, दुसरं घ्या. की व्यवसाय चालू करा, ते परवडेल. पण ही बैल पळवणं परवडत नाही. गाडीचं 3000, ड्रायव्हरचं 500, प्रवेश फी 1000, म्हणजे कमीत कमी 4-5 हजाराकडे माणूस जाते. म्हणजे हा खेळ आता गरीबाचा राहिला नाही असं? नाही नाही नाही, गरीबाचा खेळ राहिला नाही. तुम्ही साधा बैल माझा जर मागितला तर मग पोरग म्हणते 5000 देतोस का, तर देतो. त्यांना गटपास ना करू दे, ती पैसे मागते. आमच्या वेळेला कसं महिन्याचं बैल अगोदर होणार, आणि मग बदलणार, त्यात काय होणार. ह्या अड्ड्यात एक महिन्यानं अड्डा आहे, महिन्यानं होणार प्रगती तुमची, म्हणजे पैरा होणार पण बदली नाही होणार, तोच पळणार. आणि पहिलं प्रवेश फी 100 रुपये. आणि या क्षेत्रात गुलाल जो मिळतो आपल्याला, तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्या गुलालाबद्दल काय सांगाल? सगळेजण गुलालासाठी झटत असतात आणि एकदा गुलाल मिळालं तर पायऱ्याच्या अडचणी कमी होतात का? होत्यात की कमी. बरोबर, चालेल. आणि आता आपण आता गोठ्यावर आहोत, तर मला सांगा, आता गोठ्यावर आपल्या कोण कोण आहे? इथे माझा मुलगा आहे. वासरू? वासरू दख्खन एक आहे, बादल एक आहे, तो परत काजू एक आहे, वसंतराव एक आहे, पक्ष एक आहे, आणि दुसरा एक आहे संदीप का काय आहे त्याचं नाव. इथं आपल्याला तिघ जण दिसत आहेत आणि बाकीचे पोराकडे धाकटे पोराकडे असतात तीन, तीन बैल तिकडं, तीन बैल इकडं. हे कधी खरेदी केलेले आहेत? ही वासरू वर्ष झालं सर, वर्ष दीड वर्ष, 1.25 वर्ष. कुठून केलेली खरेदी? ही
मगर सुभाष मगर त्यापासून ते दक्कन घेतला होता. दख्खनची खासियत काय पळताना? दोन्ही खांदी बाहेरनं कुठलं पण पळतं ते. कुठला पण बैल घाला त्याला कमी पडत नाही. पळतंय म्हणजे पळतंय. आता 3 बैल माझी अशी यायची की लय पळते ती पण पैरे भेटत नाही. असं मी म्हणतो मला पैरा करताना की बाबा माझा बैल कमी पडला तर तुम्हालाच न्या, बैलच न्या देऊ. कारण मला गॅरंटी आहे ना माझी बैलच पळते ती वसंतराव आणि ते पक्षा म्हणून आणि हे दक्कन 3 बैल चांगली पळते. आता आम्हाला सवय नाही पहिल्यापासून पैसे द्यायची कुणाला. आणि मी जर मागितला बैल तर मला म्हणतात पायरा झाला हो पुढल्या अड्ड्यात भाऊ. म्हणजे मला नाही म्हणत नाहीत पण अड्डा पुढला दाखवणार की 2 महिन्यात करू महिन्यात करू असं असं चाललंय. नाही कोणच म्हणत नाही महाराष्ट्रातला, होच म्हणणार. मग तुमचा बर्मा पैलवान असू द्या आप्पा पैलवान असू द्या कोण असं नाही म्हणणारच नाहीत, हो म्हणणार. मग हा तुम्हाला अनुभवाचा फायदा मिळतो का सगळ्या? तर माणूस कोण लगे वळखतो. आम्ही कसं म्हणतोय तुम्हाला की मी 2-2 महिने अगोदर माझं पहिरं असायचं त्या ठिकाणी पोरं मी नसलो तरी बाहेर जरी असलं पोरं घेऊन जायचीच आणि गुलाल व्हायच असते. आता ती सिस्टीम राहिली नाही. आता पैशाची बाजू भक्कम आहे त्याचा नाद आहे. मग पुणेवाले हे आपलं आता आहे त्यांच्या नशिबाने त्यांच्याकडे पैसे ते खर्च करतात. आम्ही कमजोर पडतोय. दख्खन सोबत अजून दुसरा कुठला आहे आपल्याकडे वासरू इथं? वसंतराव वसंतरावची काय खासियत आहे? कोणत्या खाली पळतो? तो उजवीने बळतो कुठं पण राहतो. तो कुठला खरेदी? तो रसूलबाईपासून घेतला होता औंधातनं घेतला होता. आणि तिसरा कुठला? तिसरा काजू अंगापूरवरनं घेतला होता 1,01,000चा. जो तुमचा अनुभव असतो तुम्ही वासरू खरेदी करताना कसं तुम्ही हे करता की हे वासरू आपल्याला घेतलं पाहिजे? त्याचे काय आहे मी तर मैसुरीच्या नादाला कधी लागत नाही. त्याची पहिली कान कवळी बघायची, कान महवळ आणि मागल्या पायात नक्कीतन उंदर नक्कीतन खालच्या नक्कीत 4 बोटापेक्षा जास्त अंतर पाहिजे तेव्हा बैल तो मोठा होतो. शिंगुटी तर काय पालतं घेतच नाही आपण कधी. शिंगाला नेटकच पाहिजे, बाकी नाही. चिपूड गोंडा त्याचा ह्याच्यावर आला पाहिजे, गुडघ्यावर आला पाहिजे मागल्या, म्हणजे लांबडा नाही पाहिजे जास्त. ती गतीची वासर असतात. ज्यामध्ये जे नाव होतं ते दुसऱ्या क्षेत्रात मिळू शकतं का? नाही 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 ह्या क्षेत्रात म्हणजे ह्यो शेतकऱ्याचा खेळ आहे, प्रामाणिकाचा खेळ आहे. ह्याच्यात नाव दुसरीकडे ह्यासारखं कुठंच नाही. पैलवानकीचं एक नाव आहे ती कुठपर्यंत लगीन वस्तूपर्यंत लगीन झाली की पैलवानगी सुटली, झालं का बसला पैलवान घरी. मग तोच पैलवान येतो बैलाकडं. म्हणजे आमचंच उदाहरण तुम्हाला सांग. पोरगा पैलवान होता चांगला मराठाला खेळला आणि परत आता नोकरी बिकरी एम ए झालाय. नोकरी बिकरी काय नाही बैलच घेतली. म्हशी इकल्या 5-6 म्हशी चांगल्या होत्या 40 लिटर दूध जायचं ते कोण टाकलं आणि बैल पाहिजे बैल घेतली. काय करायचं आम्ही थकलोय. तुम्हाला नको म्हणायचंय आम्हाला. आपलं जायचं लंगडत नाही त्यांच्या बरोबर जात पण नाही कधी कधी. मी पिकअप आपली गाडी दुसऱ्याशी त्यातनं जातो ड्रायव्हर घेऊन, त्यांच्याबरोबर जात पण नाही. काय वेळेला पहिलं त्यांचं पसंत नसतात आपल्याला. आपली पळतात पण दुसरी बैल पळली पाहिजेत नाही. आणि ह्यानी काही नाही म्हणायचं नाही कुणाला, नाही म्हणायचं नाही घे दिलं तुला एवढं. अशानं बैल पळत नाही. तुम्हाला वायदीच्या अडचण येतात का? तुम्हाला वायदी मागतात का? नाही मला कोण शिपत मागत नाही वायदी. फक्त सांगतात काय पुढला अड्डा करू. वायदी कोण मागत नाही. पैशाबद्दल कोणच भाषा करत नाही. येतो म्हणलं तर नको करू बाबा तुमचं मी बैल घेऊन येतो, येणार नाही. एक बघा पोशेगावचा फौजी त्यानं आपला बैल दिला, मागितला की त्यानं मला बैल दिला. म्हणजे तो प्रामाणिक माणूस म्हणायचा. हो म्हणला की तू बैल घेऊन आला, विषयच नाही. आता विठ्ठल नानाला बैल मागितलाय 31 तारखेला देतो म्हणलाय. आता बघू काय होते. म्हणजे त्याच्यावर आज कुणाला आपण पळवणार आहात? हा त्याच्यावर का? नाही वसंतराव बर. वसंतराव कोणाला घेणार? तो काय घालेल ती मग तोच पाहिजे असं नाही. बाबा तो बैल माझा गतीचा त्याला पुरणारा बैल घालायच्यापेक्षा दुसरं काही नाही. म्हणजे वसंतराव आपल्याला लवकरच एक आवडती जोडी पळताना आपल्याला दिसणार आहे मैदानात. हो हो तेव्हा पळतोच बैल म्हणून मागायची बैल. आणि माझा स्वभाव असा आहे, माझं जर पळत नसलं तर मी मागतच नाही कुणाला. आणि माझं पळायला लागलं तुमचं पायऱ्याला एखादा बैल घातला ते कमी पडला पण तोंडातनं माझ्या येणारच नाही तुझं बैल कमी पडला म्हणून. तो उद्या पळायला लागला आपण काय करायचं, कुणाला मागायला जायचं. तू लगेच म्हणणार तुम्ही म्हणला तर कमी पडला आता पळतोय कशाला मागताय, तसं विषयच काढायचा नाही. नानांच्यात विठ्ठल नानांच्या तर तुमच्यात मैत्रीचं कसं नातं आहे?
हे चांगली आमची घट्ट मैत्री आपली, म्हणजे व्यवहार काय नाही, पण माणूसच स्वभावानं चांगला तो. नाना बस म्हणलं की नाना बसणार, माझ्या बी ह्या बायला तोच असायचा. नानासारखा माणूस नाही. काय मागे ते 7:30 लागले ते मध्ये काय कोणाच, चांगला माणूस म्हणजे शब्दाला जागणारा, स्वभाव चांगलं, सगळं चांगलं, घमेंड नाही म्हणजे मी करतोय म्हणून ते नाही. खाली मान घालून व्यवस्थित बोलणार, सगळं करणार, कुणाला दुखावणार नाही, असलं आहे. असं आहे. आणि आपण आता बघतोय की पाऊस पडतोय, अवकाळी पाऊस असतो. तुम्ही या अवकाळी पावसात आपली वासरं जातात का मैदानावर? नाही. घसरून जर एकदा दुखावलं तर ते परत पाळणार नाही. ज्या वेळेला ऊन पडेल आणि घसरायची भानगड नसेल तिथंच बैल न्यायची. एक वर्षी आम्ही माळशिरसला नाही करायला गेलो, काय रे पित्या, ह्यो बैल कडनं आला, तो बैल पळता पळता ब्या 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 करायचा, भेत पळायचा, आवाज काढायचा. तवा बसणं रान सुक्क असलं तर काढायची, नाही तर आपलं घरीच राहू दे, फिरवून आणायची आणि बांधायची. त्यापेक्षा मोठं काही नाही. म्हणजे पावसाळ्यात जास्त मैदान नाही करतच नाही. माळशिरस कुठची करतो की, माळशिरसला जातो, तिकडे पाऊस नसतो नाही हो आपला, तिकडे वळीवच असतो. ते मी आकाड श्रावण भाद्रपद पर्यंत तिकडेच खेळायचं माळशिरसला. तिकडची पण माणसं अशीच आपल्या ओळखी, सगळे महाराष्ट्र ओळखते. हा तुमचा सगळा अनुभव. आणि आपण आज गोठ्यावर आहोत. हा गोठ्यात मला सांगा, हा कधी गोठा बांधलाय तुम्ही? मी पहिलं आमचं छप्पर शेडच होतं. पहिलं बिल्डिंग बांधायच्या अगोदर मी पहिला गोठा बांधायचो. बैल गोठ्यात बायला सटन पोराशी सांगितलं, मी हाय तोपर्यंत या गोठ्याला हात लावायचा नाही, मोडायचा नाही. RCC मध्ये प्रत्येकाला पंखा बिंका तुम्ही बघा आहे का नाही, सगळ्याला ही विषयच काढायचा नाही. सगळं मी आपलं स्वतः पहिलं ही करून घेतलं, नंतर मग घर बांधलं, बिल्डिंग बांधली पलीकडची. तुम्हाला या क्षेत्रानं काय काय मिळवून दिलं? तुमचं जे फायनान्शियल असतं, तुमची आर्थिक परिस्थिती असते, ती कशी सुधारली यामुळे? नाही, माझी आर्थिक परिस्थिती सुधारलीच नाही, म्हणजे हाय तसाच मी आहे. भानगड काय आहे की माझी दारू सुटली, ही मोठं झालं, पोरं जायच्या अड्ड्यावर, बैल राहायची फायनल, आम्ही कुठेतरी पिऊन लोक असायचं. दारू बैलांनी सोडली, ती विशेष तेवढंच झालं, बाकी काही नाही. आणि मी बघतोय की आपले तर वासरू पण आहेत आणि त्याबरोबर म्हशी पण आपल्याला दिसतात. हा नाद कसा काय तुम्हाला? नाही म्हशीचं नाद कसं, आता ही वासरू जे दक्कन घेतला का नाही, सुभाष बगरकडून आणला 13,000ला, ह्या दिवशी मागल्या महिन्यात आणला, वर्ष झालं त्याला. आणि मग ती बैल वासरू आणलं ते खराब होतं, मग तयार झालं पाहिजे. मग ती 71,000ची कडची म्हस घेतली बघा, आणि त्याला ती सगळं दूध त्याला पाहत का बनलं, काय फुकट बनलं, त्या दुधाची सवय म्हणजे. आता माणसात लहानपणी असलं तरी काही पिते की नाही दूध, ते काही वेगळं काय आहे का? आम्ही म्हणतो आम्ही काजू घातले, बदाम घातलं, नाही. एक म्हस घेतली आपली, 3-4 महिने त्याला दूध पाजलं, खट झाला कोण. असं म्हणतात की आपण आता पावसाचा सीझन आहे, बैल जे नवीन घेतात ते आता पावसाळ्यात जास्त मैदानावर जात नाहीत, मग ते आपल्याला परवडतात का? नाही, मैदानावर आहे बघा, मैदानावर जाऊन आत्ताची परिस्थिती कशी आहे, मैदानावर जाऊन नुसतं माघारी यायचं, 10 पैशाची प्रॉफिट नाही, 5-10 हजार खर्च करायचं. तो जर अर्धा एखादा चुकून 5,000 जर ती बना ना, जाऊ नका, चालवा फिरवा, गाडीला झोपा, न्या, हे करा. पावसाळ्यात काढणं चुकीचंच आहे, पण आपल्या भागात पाऊस आहे, माळशिरसकडे पाऊस नसतो. तो पाऊस आपल्याकडे भरतो ते नसतो तिकडं, म्हणजे मोसमी पाऊस तिकडे कमीच असतो, तिकडे जावा. आपल्या वासरांना खुराकाचं नियोजन कसं असतं? किती टाइम खुराक असतो? आता आपण पाऊस बघतोय, या सीझनला कसं खुराकाचं नियोजन? नाही, आम्ही जी उन्हाळ्या पावसाळ्यात येतो तीच खुराक असतो, त्यात बदल नाही. डाळ, सरकी पेंड, आम्ही कोणाला म्हणते मसाई ती सरकी पेंड, डॉक्टर म्हणलं कॅल्शियम वाढतं, मग ती सरकी पेंड चालतं. डाळ आणि ही मकाचा वारडा, ठीक आहे. जसं की तुम्ही म्हटला विठ्ठल नाना आवडते ड्रायव्हर आहेत, तसेच मला सांगा तुमचे आवडते सुट्टी मेकर कोण आहेत? आवरवाडीचा बापू करेक्ट बैल सोडणार, कशाला पण बैल असू द्या, करेक्टच सोडणार. आता कोण असतो सुट्टी मेकर? आता आपण नाहीच तर आपल्याला काय माहिती कोण असतं ते सोडतात, काय करतात पोरं. म्हणजे तुमच्या वेळेस तुमचा तो फिक्स असायचा? फिक्स काय आहे, एक ड्रायव्हर 3-3, 4-4 वर्ष बदलणार नाही. तो गाण्या ड्रायव्हर म्हणून होता ना, एक नंबरचा ड्रायव्हर. आता त्यानं आणायचं सोडलं म्हणून बंद झालं. लय भारी बंदूक ड्रायव्हर एक आमचा, ठरव एक सागर ड्रायव्हर एक होता. म्हणजे एक ड्रायव्हर आला का नाही 3-4 वर्ष तो हलणार नाही, बदली करायचा नाही, सांगायचं नाही, त्याचं काय असेल ती पोरं बघायची याचा.
माझं मैदानावर जाता तुम्ही काय काय बघून जाता मैदानात की आपल्याला ह्या मैदानावर जायचे म्हणजे तुम्ही आज जात होता त्यावेळेस. नाही नाही आहे तीच कंडिशन बैल धुवायची आपली बेस्ट पाहिजे संध्याकाळची सकाळची गाडी तेव्हा 8 धुवायचं 12 वाजता चालू 10 लवकर उठून बैल धुवायची बेस्ट पाहिजे त्या फवारा की भरायची की जायचं ते नियोजन तसलं की नारळ बिरळ तसले भानगडच नाही बघा आता की 10 जण तुम्हाला 4 जण माणसं दिसतील पुढीतनं काढून अंगाला लावणार बैलाच त्याचा खुराक त्याला दिला तर पळत उपाशी ठेवणार आता काय काय बैल पाक वाळकी ह्या अड्ड्यात आणतात अड्ड्यात देतोय 5-6 हजार खर्च करतोय ते 8,000चा रतीबार ना घाल त्यांना तयार कर मग गिरकत मी नको म्हणतोय का याला थोडं एखादं चांगलं वासरू तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे जसं की तुम्ही म्हटला खुराकाचं नियोजन नीट असलं पाहिजे त्याचबरोबर अजून त्यांनी काय केलं पाहिजे एक चांगलं वासरू मैदानात पळणार वासरू तयार करण्यासाठी स्वतःच्या घरी. वासरू तर पहिलं 1.25 वर्ष त्याला काढायचंच नाही झोपायचंच नाही आणि काढलं हलका बैल टाकायचा की तो पुढं त्याचा सोगा पाहिजे त्या वासराचा मग टेप 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 करत जायचं मग 1 नंबरचा घालल तेव्हा पण तो तोंड पुढंच काढाय बघतो मागे सरत नाही ते स्टॅमिनानं चाललं पाहिजे की एकदमच तुम्ही 1 नंबरचा बैल घालायला 20,000 देऊन ते जायचा इकडे तिकडे कुठेतरी स्टेपनं बैल वाढत गेली पाहिजे. त्याची प्रॅक्टिस कशी घेतली पाहिजे मेन. प्रॅक्टिस नेहमी आपला फाटीवर जायचं बोलवायचा बैल आपलं तिथं बाहेरच ज्या वेळेला आपल्याला वाटेल गटपास करेल त्याच वेळेला अड्ड्यात जायचं निष्कारणे अड्ड्यात जाऊन उपयोग नाही त्याचा काय प्युअर त्याची स्टॅमिना वाढेल त्यावेळेला गेलाच पाहिजे. माझं एकच वासरू असं होतं की सुंदर पहिल्याच अड्ड्यात काढलं पहिल्याच अड्ड्यात फायनल राहिलं हो 2 नंबर केला 2 नंबर झाला ना जे कटापुरात 2 नंबर केला आणि बाहेरनं असं त्याची भीती मिली पाहिजे. आता आपण बघतोय की कमी वयातली वासरू मैदानावर जातात आणि असं वाटतं की ते पळतायत भरपूर आणि ते पळवतातच त्याला मग सगळ्या मैदानात. ते बरोबर आहे की तुम्ही म्हणताय ते पळतात की वर्ष 1.5 वर्ष पळतात परत मग ते मनात चोळणारा स्टॅमिना वाढवणारा औषध देणारा ही त्याच्या मागे लागतं छातीत भरलं काय झालं काय समजते समागल्याला त्याला बोला येते मला इथं दुखतंय काय नाही पोटात दुखत असेल तर काय करणार म्हणजे जे त्या माणसाचं लग्न तुम्ही 25व्या वर्षी का बरं करता झाला पुरुष बाबा व्यवस्थित प्रपंच करून आता अज्ञान पोराचं लगीन करून त्याला काय करणार आहे तर त्या वासरांचं आहे त्याला कळलं पाहिजे प्रॅक्टिस झालं पाहिजे की आपल्या गाडीत भरली की पळायची आहे तुम्ही इथे जेव्हा प्रॅक्टिस घ्याल त्यावेळेला त्याला कळणार. मला आता शेवटला सांगा तुम्ही आता नंदींची एवढ्या सेवा केली काय त्या नंदींची सेवा केल्यानंतर काय तुम्हाला अनुभव आला. माझा अनुभव एकच की मी भयंकर पेदाड होतो 1 नंबर पेदाड बैल घेतली तशी माझी दारू सुटली सगळं चांगल्या माणसात आलो चांगल्याच्या ओळखी झाल्या जी वाईट होती ती पण चांगली माझ्याबरोबर झाली तो मोठा माझा फायदा बाकी काय नाही मला इस्टेट बिस्टेट काय कमवायची जरूर नव्हती सगळं बापानं करून ठेवलं होतं पण फक्त जी वाईट होती माणसं ती पण चांगली या नादानं झाली सगळ्या भागात ओळख झाली. तुम्ही कुठे पण जावा बाबा मला नुसतं नाव सांगितलं म्हणणार ते 7 कोडूरच्या बाबाने मग असं चांगलंच नाव निघतं. म्हणजे एक सुंदर ओळख या क्षेत्राने तुम्हाला करून दिली आणि तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहे. हो नमस्कार.